नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. पुन्हा एका नवीन सेशनमध्ये तुमचं एडुकोस बाय शिवराजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरतीचा पहिला टप्पा हा संपलेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये तलाठी भरतीमध्ये कुठल्या प्रकारचा ट्रेंड हा खास करून बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आलेला होता, जेणेकरून आपल्याला शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 या अंतर्गत परीक्षेची तयारी करताना काही मदत होऊ शकेल का, ते आपण या अनुषंगाने आजचा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करूयात. परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासारखे असंख्य मित्र असतील ज्यांना तयारी करायची असेल त्यांना अशा प्रकारचे व्हिडिओचा लाभ निश्चित मिळणार आहे. तर चला मग कुठलाही वेळ न दळवता आपण सुरू करूया. तर बघा, तलाठी भरती 2023चा पहिला टप्पा जो आहे पेपरमधला, तो पहिला टप्पा पार पडला आहे. 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यातली पहिली शिफ्ट जी आपण पहिला टप्पा ज्याला म्हणू आहे ती संपलेली आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो आजपासून हा तलाठी भरतीचा सुरू झालेला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे काही अनुभव आलेले असतील, जे प्रश्नोत्तर आपल्याला समजले आहेत त्या अनुभवानुसार पहिल्या टप्प्यामध्ये कुठले पेपर हे आलेले होते, कुठल्या प्रकारचे प्रश्न हे या पेपर्समध्ये आलेले होते, जेणेकरून आपल्याला शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये कुठल्या प्रकारची तयारी ही करता येईल ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, तर चला मग सुरू करूया. तर बघा, बुद्धिमत्ता चाचणी जसा हा विषय येऊन गेलेला आहे तलाठी भरतीमध्ये, तर बरेचसे प्रश्न जे आहेत ते तलाठी भरतीमधले बुद्धिमत्ता चाचणीतले ते काही प्रश्नांवर जो आहे त्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात हा फोकस राहिलेला आहे. म्हणजे कुठले टॉपिक्स आतापर्यंत कव्हर झाले असतील, तर तुम्ही प्रश्न पाहिले असतील किंवा कोणाला विचारलं असेल तर बघा, सर्वात जास्त जो फेवरेट टॉपिक हा तलाठी भरतीमधला आतापर्यंतचा आलेला आहे तो बघा, काम व काळ हा टाइम अँड वर्क हा टॉपिक आतापर्यंत सर्वात जास्त याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये गाजलेला आहे. आणि या टॉपिकवरती जास्तीत जास्त आतापर्यंत बघा 2 ते 3 हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आलेलेच आहेत. 2 किंवा 3 प्रश्न हे त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे इतका महत्त्वपूर्ण टॉपिक हा त्या ठिकाणी तुम्हाला काम आणि काळ किंवा टाइम अँड वर्क ज्याला आपण म्हणू त्या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी हे बघायला मिळालेले असतील. दुसरा बघा, तलाठी भरतीमध्ये बुद्धिमत्ता चाचणीतला दुसरा जो टॉपिक गाजलेला आहे तो आहे नळ व टाकी. बघा, हा पण एक टॉपिक आहे, नळ व टाकी हा टॉपिक खूप गाजलेला आहे. म्हणजे हे 2 टॉपिक्स आहेत बघा, या 2 टॉपिक्सवरती 2 ते 3 प्रश्न हमखास तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तलाठी भरतीमधल्या आतापर्यंतच्या पहिल्या ज्या शिफ्ट होऊन गेला, पहिला जो टप्पा होऊन गेला त्याच्यामध्ये इतके प्रमाणात प्रश्न हे याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे आता शिफ्ट 2 होती किंवा टप्पा दुसरा होता आहे, तिसरा होता, तर त्याकरता या विद्यार्थ्यांना हे जे 2 टॉपिक आहेत ते करणं अतिशय हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरलेलं आहे. तिसरा टॉपिक जो आहे, जो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तलाठी भरतीमध्ये आतापर्यंत ट्रेंडिंग राहिला आहे तो बघा आहे पदावली म्हणजे काय मित्रांनो, तर सरळ त्याला आपण म्हणू शकतो सिम्प्लिफिकेशन. कधी हा टॉपिक जो आहे तो मॅथमॅटिक्समध्ये पण कव्हर होतो, परंतु बऱ्याचदा याला TCSनी याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये टाकलेला आहे. तर त्यामुळे हाही टॉपिक त्यामध्ये फेवरेट राहिलेला आहे TCSचा, खास करून तलाठी पदभरती करता. याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न हे आतापर्यंतचा ट्रेंड राहिलेला आहे. 2 ते 3 प्रश्न कमीत कमी हे प्रत्येक पेपरमध्ये आलेले आहेत. पेपर कुठलाही असो, कमी अधिक प्रमाणात ह्या 3 टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला हे बघायला मिळालेले आहेत. आणखीन एक जो टॉपिक आहे तो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तलाठी भरतीच्या रिपीट होत आहे कॉन्स्टंटमध्ये, तो आहे नफा आणि तोटा. म्हणजे बघा, प्रॉफिट अँड लॉस ज्याला आपण म्हणू शकतो, नफा तोटा हा एक टॉपिक जो आहे हा सुद्धा एका प्रश्नाकरता म्हणजे 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी हा आलेलाच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात हे वेटेज बुद्धिमत्ता चाचणीचं तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये हे आलेलं आहे. आणखीन एक टॉपिक बघा जो या परीक्षेमध्ये आतापर्यंत गाजलेला आहे तो आहे बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर याही टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न किंवा 2 ते 3 मार्कांसाठी तुम्हाला वेटेज हे तलाठी भरतीच्या शिफ्ट 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळालेलं असेल. आता जे प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले आहेत, तर निश्चितच त्याच्यामधली ॲक्युरसी थोडीशी आपल्याला डाऊटफुल समजण्यासारखं नाही, कारण की पेपर आपण बघितले नाही आहेत आणि शिफ्टमध्ये 2-2, 3-3 पेपर एका दिवशी होऊन राहिले, तर कोण काय पाठवतो कोण काय. परंतु एक ओव्हरऑल जर ट्रेंड तुम्ही बघितला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा हा या ठिकाणी होऊ शकेल. बघा, नंतर जो टॉपिक्स आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये परीक्षेमध्ये कव्हर करायचे असतील तर तो बघा सरासरी आहे. सरासरीवरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे शिफ्ट वाईज हे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. वेग, वेळ व अंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न हे आलेले आहेत. नंतर आहे बघा रेल्वेवरती सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये. ठीक आहे, नंतर बघा आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जो ट्रेंडिंग टॉपिक तलाठी भरतीचा राहिलेला आहे बघा, तो आहे बघा एक बोट व प्रवाह हाही टॉपिक त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्न हे तुम्हाला आलेले आहेत. नंतर आहेत बघा शाब्दिक उदाहरणं म्हणजे म्हटल्यापेक्षा आपण वर्ल्ड प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो किंवा वर्ल्ड जम्पिंग सारखे जे प्रश्न असतात ते या शाब्दिक उदाहरणामध्ये येतात आणि हाही टॉपिक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तलाठीच्या त्या ठिकाणी आलेला आहे.
वर्ग वर्गमूळ घन घनमूळ, तर या ठिकाणी थोडं काही प्रमाणात म्हणा दुर्लक्ष हे झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये यावरची जे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले नाही आहेत. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ याच्यावरती जो आहे तो टॉपिक हा रिपीट झालेला नाही आहे, पण हो त्या शीटमध्ये दुसऱ्या शीटमध्ये असेल किंवा तिसऱ्या शीटमध्ये असेल, म्हणजे अल्टरनेट शीटमध्ये वर्ग वर्गमूळ आणि घनमूळ याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. बीजगणितावरतीच सिम्प्लिफिकेशन जे आहे सोपे सोपे त्यावरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हे अल्जेब्रामध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि गुणोत्तर प्रमाण हा एक पुन्हा एक टॉपिक, याच्यावरती सुद्धा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत. हे दोन्ही टॉपिक बघा, बीजगणित म्हणा किंवा गुणोत्तर प्रमाण म्हणा आणि मिश्रणे, हे तीनही टॉपिक त्याप्रमाणे आपण मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु बीजगणितामध्ये TCSने या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि एक टॉपिक TCSचा तलाठी भरती करता जो राहिलेला आहे तो आहे मिश्रणे. म्हणजे याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक एक प्रश्न हा त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. बोट व प्रवाह याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक एक प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. हे प्रत्येक शीटमध्ये कंटिन्यू नाही झालेले, ठीक आहे ना. जे प्रश्न जे प्रत्येक शीटमध्ये कंटिन्यू झालेले आहेत तो पोर्शन बघा हा असेल इकडे, काम काळ नळ टाकी नफा तोटा आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याज. ते हे जे 5 टॉपिक आहेत हे कंटिन्यू बेसिसवरती बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तलाठी भरतीचे जे ते कंटिन्यू बेसिसवर आलेले आहेत आणि चांगल्या प्रमाणात प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. 2 मार्क असतील 3 मार्क असतील, तर या प्रकारात बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्नोत्तर हे तुम्हाला तलाठी भरतीमध्ये शिफ्ट वाईज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये आपण काय करायला हवं, तर या ठिकाणी बघा एक स्ट्रॅटेजी सिंपल तुम्ही असं करू शकता की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे जे वरचे 5 टॉपिक आपण या ठिकाणी सांगितले आहेत बघा, काम काळ असेल नळ व टाकी असेल, ठीक आहे, पदावली असेल नफा तोटा असेल सरळ व्याज चक्रवाढ असेल, तर हे पूर्ण टॉपिक तुम्हाला बिलकुल रट्टा मारून जायचे आहेत. प्रत्येक प्रकारचे प्रश्नोत्तर तुम्हाला या ठिकाणी करून जायचे आहेत. सोपे असो, मीडियम रेंजचे असो, मॉडरेट असो किंवा टफ असो, सगळी लेवल्स या प्रश्नांची तुम्हाला त्या ठिकाणी करणं भाग आहे. कारण की याच्यामध्ये जर तुम्ही हे सगळे टॉपिक्स करून गेले तर निदान 5 ते 6 मार्कांचं वेटेज तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळालंच म्हणून समजा. आणि 50% मार्क जवळजवळ हे होऊन जातील. कारण की ज्या पद्धतीने ट्रेड येतो आहे त्या पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणी आणि रिझनिंग मधले जर हे तुम्ही 4-5 टॉपिक करून गेले तर 50% तुमचं रिझनिंग आणि जे आहे अंकगणित ते कव्हर झालेलं असेल. उरलेल्यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी तयारी इतरही टॉपिकची करू शकता असं म्हणणं नाही माझं की तुम्ही करू नका. परंतु रश आवर म्हणजे आता एकदम परीक्षा आता आहे 11:30 वाजता पेपर असेल, काही लोकांचा दुपारची शिफ्ट असेल, तर अशा लोकांसाठी या पद्धतीची टेक्निक ज्याला आपण म्हणू शकतो किंवा या पद्धतीचं जे निंजा टेक्निक ज्याला शब्द आम्ही वापरत होतो की आता ऐन वेळेवर कुठले टॉपिक्स नेमके रेफर करावे किंवा पटापट रिव्हिजन करावी, तर हे जे टॉपिक्स आहेत याच्यावरती तुम्ही एकदा नक्की फोकस करा. आता महत्त्वाचा प्रश्न हा असेल की बुवा खरंच हे टॉपिक जे आहेत ते पहिल्या शीटमध्ये झाले ते दुसऱ्या आणि तिसऱ्या शीटमध्ये खरंच रिपीट होतील का, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो. हे रिपीट होऊ शकतात का, की बघा आता रिपीट होतील नाही होतील हे आता जोपर्यंत तलाठी भरतीची शिफ्ट 2 है ना, सेकंड शिफ्टपर्यंत जोपर्यंत पेपर बाहेर येत नाही, दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर कसा असेल आहे की नाही, तोपर्यंत आपण याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं न बरं, ठीक आहे ना. कारण की भाष्य करून काही तुम्हाला अंदाज फसवण्याचा अर्थ नाही किंवा आपण कुठल्याही प्रकारचा अंदाज त्या ठिकाणी न लावलेला बरा. परंतु एक ओव्हरऑल अंदाज असा असेल की सेकंड शिफ्टमध्ये आजच्या पेपरमध्ये जर सेकंड शिफ्टमध्ये जे प्रश्नाचा पॅटर्न सेट झालेला असेल तो पॅटर्न जर सेम फॉलो केला TCSने याच परीक्षेमध्ये तर तुम्ही निश्चिंत राहा. ज्या प्रकारचा पहिल्या शीटमध्ये प्रश्न होते तोच मग दुसऱ्या शीटमध्ये सुद्धा तुमचा फॉलो होईल. आणि हे जे टॉपिक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत बघा, हे जे सगळे टॉपिक आपण या ठिकाणी बघितले आहेत हेच तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा बघायला मिळू शकतील. आता बघा काही दुर्लक्षित टॉपिक आहेत याच्यामध्ये जे परीक्षेमध्ये आतापर्यंत याच्यावरती फार कमी प्रमाणात हे प्रश्न विचारलेले आहेत किंवा एका दुक्का प्रश्न 2 शिफ्ट असतील 3 शिफ्ट असतील त्यामध्ये हे आलेले असतील. तर त्यामधले टॉपिक्स कोणते असतील तर बघा पहिला असेल, 1 मिनिट इथं बघू, कसोट्या, ठीक आहे. हा या टॉपिकवरती बघा प्रश्न या ठिकाणी खूप कमी आले आहेत, कसोट्यामध्ये आलेले नाही आहेत. नंतर बघा LCM ज्याला आपण म्हणतो लसावी मसावी, ठीक आहे, LCM असेल किंवा SCF असेल, ठीक आहे. तर या प्रकारचे जे टॉपिक्स आहेत हे त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात विचारलेले आहेत. नंतर बघा असेल घातांक इंडायसेस, म्हणजे एक इंडायसेसवरती तर प्रश्न या ठिकाणी आलेला आहे असं कोणीही आतापर्यंत सांगितलेलं नाही. हीच केस कसोट्यांबद्दल लागू होते, हीच केस LCM SCF बद्दल होते, हीच इंडायसेस बद्दल, ठीक आहे. नंतर जॉमेट्री भूमिती ज्याला आपण म्हणू शकतो भूमितीवरती सुद्धा प्रश्न आलेला नाही आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्याकडून जे प्रश्न आपल्याला प्राप्त होतात प्रश्नोत्तर, तर त्यांना सुद्धा त्या प्रश्नांमध्ये कुठेही भूमितीचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे की भूमितीचा प्रश्न हा त्या ठिकाणी मिळाला नाही आहे. नंतर बघा DI डाटा इंटरप्रिटेशन आपण ज्याला म्हणू शकतो, DIचे प्रश्न हे तलाठी भरतीमध्ये आलेले नाही आहेत असं म्हटलं जातं, परंतु याच्यावरती प्रश्न हे आलेले आहेत.
फक्त प्रश्नाचं स्वरूप समजण्यास कदाचित बऱ्याच जणांची गफलत झालेली दिसते, कारण की DI म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये बऱ्याच जणांचा असं असेल किंवा चार्ट असेल म्हणजे DI असेल का, सर्कलमध्ये प्रश्न विचारला म्हणजे DI असेल का, असं नाही. तर प्रश्नाचं स्वरूप लेंदी असेल आणि त्याला आकड्यांमध्ये गुंतवलेलं असेल तर तो एक प्रकारचा DIच आपण समजावा, जेणेकरून मग आपल्याला त्याच्यावरची माहिती मिळवण्यास किंवा उत्तर शोधण्यास सोपं जाते. ठीक आहे, तर हा DI एक टॉपिक मी इथं द्यायचं विसरलो, तर त्याबद्दल तुम्ही हाही एक टॉपिक त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना ओव्हरलोक करून घेणं गरजेचं ठरेल. ठीक आहे, DI डाटा इंटरप्रिटेशन, तर याच्यावरती सुद्धा तुम्ही थोडासा फोकस असू द्यावा. तर या टॉपिक्सवरची जर तुम्ही तयारी केली, आता तलाठी भरतीचा जो सेकंड शिफ्ट आहे आजपासून होणार आहे, थर्ड शिफ्ट पुन्हा येणार आहे, तर हे जे टॉपिक्स आहेत या पद्धतीने जर तुम्ही तयारी करून गेलात तर निश्चितच तुमचं स्कोरिंग हे त्या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे. इतरही टॉपिक्स आहेत, असं नाही की आता हे जे टॉपिक्स आपण सुटलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार नाहीत, याच्यावरती येऊ शकतात, परंतु एक ओव्हरऑल ट्रेंड जर आपण बघितला आणि त्याच्यानुसार जर तयारी केली तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यास आणि उत्तर देण्यास, परीक्षा पॅटर्नमध्ये पेपरला फेस करण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे. तर अपेक्षा करतो या रणनीतीनं जर तुम्ही काम केलं तर निश्चितच तुमचे रिझल्ट्स हे यावर्षी तलाठी भरतीचे तुमच्या बाजूनं लागलेले असतील. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका टॉपिकसोबत लवकरच. धन्यवाद.